आणि आता बातमी आहे राहुल गांधी यांच्या संदर्भातली। राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालाय। महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। सुप्रीम कोर्टाने ट्रायल कोर्टाला पुढील सुनावणीपर्यंत कारवाई करण्यास स्थगिती दिली आहे। तर झारखंडमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला चालवला होता। तर रांचीच्या ट्रायल कोर्टामध्ये सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्याला सुप्रीम कोर्टाने आता स्थगिती दिली आहे। कोर्टाने नोटीसला उत्तर देण्यासाठी 4 आठवडे आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी 2 आठवडे दिलेत। आणि आता बातमी आहे राहुल गांधी यांच्या संदर्भातली। राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालाय। महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। सुप्रीम कोर्टाने ट्रायल कोर्टाला पुढील सुनावणीपर्यंत कारवाई करण्यास स्थगिती दिली आहे। तर झारखंडमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला चालवला होता। तर रांचीच्या ट्रायल कोर्टामध्ये सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्याला सुप्रीम कोर्टाने आता स्थगिती दिली आहे। कोर्टाने नोटीसला उत्तर देण्यासाठी 4 आठवडे आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी 2 आठवडे दिलेत।